आता एक मोठी अपडेट अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी समोर येते। आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची मोठी माहिती सध्या समोर येते। त्यामुळे आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात आल्याची माहिती सध्या समोर आली आहे। त्यामुळे अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी सध्या मोठी माहिती समोर आली आहे। आरोपी महसूल शहबाजला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात आली आहे। तर सैफ अली खानच्या घरात घुसून आरोपीनं त्याच्यावरती चाकूने वार केले होते आणि त्याच प्रकरणी आता अभिनेता सैफ अली हल्ला खान प्रकरणात आता मोठी माहिती सध्या समोर येते। याच संदर्भात अधिक माहिती देते आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल। महेंद्र, अभिनेता सैफ अली हल्ला खान प्रकरणी आता मोठी माहिती सध्या समोर येते। आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, काय अधिक अपडेट? नक्कीच आता पाहिलं असेल आपण की आरोपी शरीफुल इस्लाम याला बांद्रा मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात आलं होतं आणि याला कोर्टाने 14 दिवसाची जी ती न्यायालयीन कोठडी सुनावली आहे गुन्हा करण्यासाठी आणि गुन्ह्याचं साधन वापरली त्याचा पंचनामा झालाय। त्यातली एक टीम ती कोलकात्यामध्ये पाठवली होती आणि आरोपी फार हुशार असल्यामुळे गुन्हा करण्यापूर्वी त्यांनी पूर्व रेकी केली होता असा जो पोलिसांचा संशय होता। म्हणून त्यांनी त्याच्या नातेवाईकांनी काही पैसे पाठवले याचाही तपास करायचा आहे। त्यासाठी 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। जर पाहायला गेलं तर नवीन नियमांप्रमाणे पोलीस कोठडी मागू शकतात, त्यामुळे आता न्यायालयीन कोठडी दिली असं त्यांना सांगितलं। त्यामुळे कोलकाता टीम आता वेगळी माहिती जी आहे ती देईल आणि तुम्हाला चौकशी करायची असेल तर तुम्ही पोलीस कोठडी घ्या असंही न्यायालयाने सांगण्यात आलंय। त्यामुळे त्याला आता 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। नक्कीच महेंद्र, खरं तर या आरोपीला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। कशा पद्धतीनं कोर्टामध्ये ही सुनावणी पार पडली या संदर्भातली काही माहिती प्राप्त झाली आहे का? अद्याप जे नेमकं कोर्टात काय घडलं या संदर्भात जे ते कोर्टातून जे वकील त्यांच्या पद्धत त्यांनी सांगितलं आलं होतं की जे ती त्यांना मॅजिस्ट्रेट कोर्टात न्यायालयीन ज्युडिशियल कस्टडीची मागणी करण्यात आली होती, पण ती न्यायालयाने त्यांना देण्यात आली आहे आणि त्या जो नेमका प्रकार काय आहे तो अजून अद्यापही तो माहिती नाही। त्यामुळे पोलीस त्यांचे वकील आहेत आरोपीचे ते या संदर्भात आम्ही त्यांच्याशी बोलण्याचे प्रयत्न चालू आहेत। नक्कीच महेंद्र, त्यामुळे एकंदरीतच आता मोठी अपडेट समोर आली आहे। या आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।